आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो. ज्या पद्धतीने आज सरांनी परिचय करून दिलेला आहे, जगदीश गायकवाड यांनी परिचय या आजच्या पत्रकार परिषदेचा हेतू सांगितलेला आहे. 20 जुलै 1924 दामोदर हॉल, परळ, मुंबई या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी बैठक घेऊन बहिष्कृत हितकांनी सभा 20 जुलै 1924 साली रजिस्टर्ड संस्था, बाबासाहेबांच्या जीवनातली पहिली रजिस्टर्ड संस्था ती स्थापन केली. आणि बाबासाहेबांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय सगळ्याच चळवळीला या तारखेचे खूप मोठं महत्त्व आहे. 20 जुलै 1924 साली बाबासाहेबांची ही मुवमेंट सुरू झाली आणि या मुवमेंटला 20 जुलै 2024ला 100 वर्ष पूर्ण होतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये छत्रपती शाहू महाराजांचं खूप मोठं योगदान राहिलं. छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर हे येणाऱ्या काळामध्ये हिंदुस्थानचे नेतृत्व करतील असंही बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माणगावच्या परिषदेमधनं छत्रपती शाहू महाराजांनी उद्गार काढले. आणि म्हणून बहिष्कृत हितकांनी सभेला 100 वर्ष पूर्ण होत असताना छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. तर ही माहिती देण्याकरिता आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून माझ्या सोबत बसलेले सुंदर नायडूजी आहेत, ते उपस्थित राहणार आहेत. माझ्या सोबत जॅक्सन जोसेफ जी आहेत ते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचं प्रमुख मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती हे करणार आहेत. बसपाचे पूर्व राज्यमंत्री विनोद तेजी येणार आहेत. राजेंद्रपाल गौतम जे मिनिस्टर राहिले होते आम आदमी पार्टी गव्हर्नमेंटमध्ये आणि आता सध्या MLA आहेत, असे राजेंद्रपाल गौतमही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि त्याच सोबत अयोध्येमधनं जनरल सीटवर एक SC कॅन्डिडेट निवडून आला, तर तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. असे बरेच मंडळी या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तर मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व पत्रकार बंधूंना, भगिनींना मी विनंती करणार आहे की आमच्या या कार्यक्रमाची माहिती जनमानसांपर्यंत पोहोचून, कारण मुंबईमध्ये 20 जुलै 2024ला हा कार्यक्रम पार पडत असताना पावसाळ्याचे दिवस आहे. तर बऱ्याच पद्धतीने लोक या कार्यक्रमाला येऊ इच्छितात, परंतु पावसामुळे कदाचित लोकसंख्येवर तो परिणाम होईल. म्हणून आमची ही माहिती लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून वृत्तपत्र असतील किंवा TV चॅनल्स असतील त्या माध्यमातून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी अशी विनंती करण्यासाठी ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि या पत्रकार या कार्यक्रमानिमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांच्या या मुवमेंटमुळे या 100 वर्षाची ही मुवमेंट आज 100वी आम्ही बाबासाहेबांच्या या मुवमेंटला होत आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या या 100 वर्षाच्या मुवमेंटमध्ये किती बदलाव झाला आणि कशा पद्धतीने बाबासाहेबांनी 20 जुलै 1924 साली सुरू केलेली ही मुवमेंट आज 100 वर्षापर्यंत कुठपर्यंत आलेली आहे. बाबासाहेबांची सामाजिक मुवमेंट, बाबासाहेबांची शैक्षणिक मुवमेंट, बाबासाहेबांची राजकीय मुवमेंट, बाबासाहेबांची धार्मिक मुवमेंट, बाबासाहेबांची आर्थिक मुवमेंट, आज तिची अवस्था काय आहे, या संपूर्ण या जीवन पैलूंवर बाबासाहेबांच्या जीवन पैलूंवर त्या कार्यक्रमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने बाबासाहेबांचं 20 जुलै 1924 जरी अधिकृतरित्या एक संघटनात्मक बाबासाहेबांचं जरी ही पहिली संघटना असली तरी बाबासाहेबांचं जी चळवळ आहे ती ऍक्च्युली 1917 पासून सुरू होते. आणि सायमन कमिशन असो, साऊथ ब्युरो कमिटी असो, त्यांना साक्ष देणं आणि अॅडल्ट फ्रँचाईजसाठी भांडणं, हे 1917 1919 हा सगळा कालखंड. पण संघटनात्मक बाबासाहेबांचा एक जीवन पैलू राहिलेला आहे की बाबासाहेबांनी आधी संघटना तयार केल्या आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन उभं केलं. पहिली संघटना बहिष्कृत हितकांनी सभा आणि बाबासाहेबांच्या जीवनातली शेवटची जी संस्था म्हणून बाबासाहेबांनी जाहीर केली ती म्हणजे 30 सप्टेंबर 1956. बाबासाहेबांनी 4 मे 1954 साली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही रजिस्टर्ड संस्था बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीतच ही रजिस्टर्ड करून स्थापन केली. परंतु त्यानंतरही एक संस्था बाबासाहेबांनी जाहीर केली की बाबासाहेबांनी दिल्लीला बैठक घेऊन
30 सप्टेंबर 1956ला दिल्लीला सगळ्या कार्यकर्त्यांना शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या बोलावून घेतलं आणि त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन बाबासाहेबांनी जाहीर केलं की आज मी माझी शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करत आहे आणि आजपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन झाली असं मी जाहीर करत आहे. म्हणजे बाबासाहेबांचा प्रवास जर आपण बघायला गेलो संघटनात्मक प्रवास तर बहिष्कृत नावापासून सुरू होतो आणि रिपब्लिकन नावावर येऊन तो कन्क्लूड होतो. असा जीवन प्रवास आम्ही या कार्यक्रमातून लोकांसमोर मांडायचा प्रयत्न करणार आहोत. बाबासाहेबांनी जाता जाता आम्हाला एक संदेश भारताच्या लोकांना दिलाय की मी आधी हिंदू आहे, मी आधी मुसलमान आहे, मी आधी बौद्ध आहे, की मी आधी ख्रिश्चन आहे. अशा पद्धतीची भावना स्वतःमध्ये निर्माण होऊ देऊ नका. मी आधी भारतीय आहे आणि अंतिमताही भारतीय आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये रुजली पाहिजे. आणि म्हणून बहिष्कृत नावापासून सुरू झालेला प्रवास तो भारतीय किंवा रिपब्लिकन ज्याला आपण प्रजा म्हणतो भारतीय नावापर्यंत हा जो प्रवास बाबासाहेबांचा झाला तो अधोरेखित करण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. तर या कार्यक्रमाची माहिती आपण जनमानसापर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा करतो. आणि अजून काही मुद्द्यांवर बोलायचं असेल आणि कार्यक्रमाला आम्ही बाबासाहेबांच्या मुवमेंटमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय, बाबासाहेबांची मुवमेंट ज्यांनी ज्यांनी राबवली चालवली अशा सगळ्यांना इन्व्हॉल्व करत आहोत. आणि खास करून युवा जे आज आमची युवा पिढी आहे, मनोज चौसारे यांचे चिरंजीव अनिकेत चौसारे यांना आम्ही इन्व्हॉल्व करत आहोत. आणि सगळ्या युवकांच्या माध्यमातून म्हणजे बाबासाहेबांची ही जी चळवळ आहे, जरी चळवळीला 100 वर्ष पूर्ण होत असले तरी देखील ही चळवळ 100ची नाही तर ही हजारो वर्ष अशाच पद्धतीने टिकणार आहे. आणि ही चळवळ दिवसेंदिवस ही वृद्ध होत नाहीये तर दिवसेंदिवस ही युथ आणि युवा होत जाणार आहे. अशा पद्धतीने नवीन भरणा या चळवळीमध्ये आता सुरू झालेला आहे, मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. त्या पद्धतीने हा जो 20 जुलैचा कार्यक्रम, हा 20 जुलैचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी सायंकाळी 5 वाजल्याच्या सुमारास आम्ही तो सुरू करणार आहोत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नरिमन पॉइंट या ठिकाणचं सभागृह संध्याकाळी 5 वाजल्यापासून बहिष्कृत हितकाणी सभेचा शताब्दी महोत्सव या निमित्तानं आम्ही साजरा करत आहोत. आपण सगळे या कार्यक्रमासाठी पत्रकार म्हणूनही आपण सगळ्यांना मी आमंत्रण देत आहे की आपण सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि कार्यक्रमाची माहिती देखील लोकांपर्यंत पोहोचवा अशी मी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा करतो. राजरत्न साहेबांनी परवाच्या कार्यक्रमाची जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या संदर्भात आपल्यापैकी कोणाला काही विचारायचं असल्यास त्याची उत्तरं या ठिकाणी दिल्या जातील. कृपया आपण विचारा. कोण कोण उपस्थित होणार एक चीफ गेस्ट म्हणून युवराज संभाजी राजे छत्रपती हे असणार आहे स्वराज्य संघटनेचे आणि छत्रपती शाहू महाराजांचे वंशज म्हणून आम्ही त्यांना या कार्यक्रमात बोलवलेला आहे. त्यानंतर मुस्लिम समुदायाचंही बाबासाहेब आंबेडकरांसाठी त्यांच्या मुवमेंटमध्ये खूप मोठं योगदान राहिलं. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून पाठवण्यापर्यंतच योगदान मुस्लिम समुदायाकडून राहिलं. त्यामुळे नसीम सिद्दीकी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नसीम सिद्दीकी येणार आहेत. ख्रिश्चन समुदायातून स्वतः जॅक्सन जोसेफ ते स्वतःला ख्रिश्चन समुदायातून बनवणार नाही, ते भारतीय म्हणून या कार्यक्रमाला येत आहेत. आणि सुंदर नायडू जी आहेत ते या कार्यक्रमाला आहेत. जगदीशभाई गायकवाड या कार्यक्रमाला येत आहेत. अनिल कुमार जवादे आमचे राष्ट्रीय संयोजक आहेत ते आणि बरेच असे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातले लोक येत आहेत. बीसीपी आहेत आमचे भरत शेळके सर, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाला येणार आहेत. कार्यक्रमाचं स्वरूप हेच असणार आहे की बाबासाहेब आंबेडकरांची ही जी मुवमेंट आहे ही बाबासाहेबांनी 1956 पर्यंत आम्हाला ही हँडओव्हर केली आणि त्यानंतर आज ही मुवमेंट मग ती सामाजिकरित्या असेल, राजकीय रित्या असेल, धार्मिकरित्या असेल,
शैक्षणिकरित्या असेल, आर्थिकरित्या असेल, ती आज कुठपर्यंत आलेली आहे. आणि तिचं एक ऑडिट, या 100 वर्षाचं ऑडिट, म्हणजे बाबासाहेबांना लावलेले 40 वर्ष आणि त्यानंतरचे हे 60 वर्ष, या 60 वर्षाचं ऑडिट मांडण्याचं काम आम्ही करणार आहोत, की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर ही मुवमेंट कुठपर्यंत घेऊन जाण्यामध्ये यशस्वी का अपयशी ठरलेलो आहोत, याचं एक चिंतन करणारं हा कार्यक्रम असणार आहे. केवळ हा महोत्सव म्हणून, साजरा म्हणून करणार नाही आहोत, तर पुढील दिशा काय असणार आहे, आमची आंबेडकरी मुवमेंटची पुढील दिशा काय असणार आहे, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, शैक्षणिक, या सगळ्या अंगानं. कारण बाबासाहेबांची मुवमेंट ही केवळ राजनैतिक मुवमेंट नाही, बाबासाहेबांची मुवमेंट सगळ्या अंगानं आहे. सामाजिक आहे, अर्थविषयक आहे, शेतीविषयक आहे, आणि त्याच्यामध्ये आज आमचं प्रतिनिधित्व कुठं आहे, आर्थिक व्यवस्थेमध्ये आज आमचं प्रतिनिधित्व कुठं आहे, त्यानंतर राजनैतिक व्यवस्थेमध्ये आज आमचं प्रतिनिधित्व कुठं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या 40 वर्षाच्या या संघर्षामध्ये प्रमुख संघर्ष राहिला तो म्हणजे प्रतिनिधित्वाचा, की रिप्रेझेंटेशन, आमचं रिप्रेझेंटेशन कुठं आहे. आणि म्हणून त्याच प्रतिनिधित्वासाठी आम्हाला पुन्हा ही मुवमेंट, लोकांचं लक्ष जे आज आमचं विचलित होत चाललेलं आहे, की आमचे आज प्रतिनिधी नाही, ना संसदेमध्ये प्रतिनिधी आहेत, ना विधानसभेमध्ये प्रतिनिधी आहेत, ना अर्थक्षेत्रात प्रतिनिधी आहेत, ना शेतीविषयक याच्यात प्रतिनिधी आहेत. आणि म्हणून आज आमचं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हे कसे प्रतिनिधी निवडून गेले पाहिजेत, कसे प्रतिनिधी तिथे पोहोचले पाहिजेत, जे आंबेडकरी समुदायाचं प्रतिनिधित्व करतील. बाबासाहेबांनी रिझर्वेशन हे केवळ एका परिवाराकरिता दिलेलं नाही, ते समाजाकरिता दिलेलं आहे. आणि म्हणून त्या समाजाचं जर रिप्रेझेंटेशन होत नसेल तर ते रिप्रेझेंटेशन कसं उभं करायचं आणि प्रतिनिधित्व कसं प्राप्त करायचं, त्यावर हा कार्यक्रम आधारित असणार आहे. आणि लोकांना त्या पद्धतीने जागृत आम्ही करणार आहोत, की आम्ही आज बाबासाहेबांच्या मुवमेंटमुळे गडगंज होत चाललेलो आहोत, पण प्रतिनिधित्व संपत चाललेलो आहोत, हरवत चाललेलो आहोत. तर या कार्यक्रमाचं स्वरूप हे वैचारिकरित्या, वैचारिक प्रबोधन त्या ठिकाणी होणार आहे. आणि आमचा मूळ भांडण हे केवळ प्रतिनिधित्वासाठी असणार आहे. आम्ही ओपन इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि सरकारमध्ये ज्यांना वाटत असेल की शताब्दी महोत्सव होत असेल तर आम्हाला तिथे गेलं पाहिजे, तर सरकारने त्या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी पाठवू शकते. आम्ही कुणालाही असं बंदी केलेलं नाही की आम्हाला हा हवा आणि तो नको. त्यामुळे सरकारला जर शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवायचे असतील तर मोस्ट वेलकम. तुम्ही राजकीय प्रतिनिधित्व नाही असं म्हणताय, सध्या जे आरक्षणाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व आहे तुम्ही नाही म्हणताय, यातला फरक काय, म्हणजे तुमचा अँगल काय? आरक्षणाचा या प्रतिनिधित्वाचा विरोध स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. कारण हे जे रिझर्व्ह सीट्स ज्या तुम्ही म्हणताय, रिझर्वेशन्स इन पॉलिटिक्स, या रिझर्व्ह सीट्स, मी तुम्हाला एकच उदाहरण देऊ इच्छितो. आपण सगळे मनीषा बाल्मिकी हे नाव आता थोडं विसरत चाललेलो असणार आहे. मनीषा बाल्मिकीची ज्यावेळेस रेप होऊन हत्या झाली, तिची बॉडी जाळण्यात आली, त्या ठिकाणचा MLA कॉन्स्टिट्युन्सी ही रिझर्व्ह सीट्स साठी ही रिझर्व्ह सीट आहे. आणि त्या ठिकाणची मेंबर ऑफ पार्लमेंट ही रिझर्व्ह सीटचाच आहे. हे दोघंही रिझर्व्ह सीट्स आहेत, पण त्यांनी कधीही मनीषा बाल्मिकीचा साधा प्रश्नही सभागृहात कुठेही विचारला नाही. आणि म्हणून यांना आम्ही आमचा प्रतिनिधी मानत नाही. हे त्या रिझर्व्ह सीट्स वरनं त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात, ज्या पक्षाने त्यांना त्या रिझर्व्ह सीट्स दिल्या. आणि माझं मेन महत्वाचं रिझर्वेशनच्या म्हणणं हे आहे की ज्या पार्ट्या रिझर्वेशनचा विरोध करतात, ज्या पार्ट्या संविधानाचा विरोध करतात, त्या मात्र रिझर्व्ह सीट्सवर त्यांचे कॅन्डिडेट उभे करतात. म्हणजे एकीकडे संविधानाचा विरोध रस्त्यावर करताय, एकीकडे रिझर्वेशनचा विरोध रस्त्यावर करताय, पण मागच्या दाराला रिझर्व्ह सीट्सवर तुमचे कॅन्डिडेट्स उभे करतात. म्हणजे ही लोक समाजाचं प्रतिनिधित्व नाही, ही लोक पक्षाचे प्रतिनिधी पाठवत आहेत. आमच्या रिझर्व्ह सीट्स हाही मुद्दा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत की आमच्या रिझर्व्ह सीट्स आज आमच्या हातात राहिल्या नाहीत. ज्यांच्या पक्षामध्ये रिझर्वेशनला स्थान नाही तेच पक्ष आज रिझर्वेशनच्या सीट्सवर सगळ्यात पुढे आहे. सर, मागील काही काळापासून आपण धार्मिक क्षेत्रातच जास्त आघाडीवर आहात, पण काही आता व्हिडिओ पाहिले आपले तर आपण प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काही स्टेटमेंट दिलेले आहेत. तर आता बहिष्कृत हितकारणी सभा या माध्यमातून आपण राजकीय क्षेत्राचा टर्निंग पॉईंट करत आहात का असं? नाही, आम्ही सध्या तरी राजकीय मुवमेंट साठी हाती घेत नाही आहोत.
आणि मी वैयक्तिक कुणाचाही विरोध करणार नाही, मग ते प्रकाश आंबेडकर असो किंवा मायावतीजी असो. आणि आमचं भांडणच आम्हाला मतं हवीत की सीटा हव्यात हे आधी आम्हाला ठरवलं पाहिजे, की आम्हाला नुसती मतं घ्यायची आणि त्या मतांचं रूपांतर जर सीट्स मध्ये होत नसेल, रिप्रेझेंटेशन मध्ये होत नसेल. आज ऑन अँड ॲव्हरेज 4.5 लाखावर एक खासदार तयार होतोय, एक खासदार निवडून जातोय. आम्हाला 40 लाख मतं पडली, आम्हाला 45 लाख मतं पडली आणि त्याच्यातनं एकही आमदार आणि खासदार जर कन्वर्ट होत नसेल तर त्या मतांचा काय उपयोग आहे. आणि म्हणून आमचं भांडण रिझर्वेशन साठी नाही, आमचं भांडण रिप्रेझेंटेशन साठी आहे, की आमचा प्रतिनिधी आज संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे किती प्रतिनिधी आहेत? 0. आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे किती प्रतिनिधी आहेत? 0. ते त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत. आणि आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची जी पॉलिटिकल पार्टी आहे, आज ती पार्टी कुठं आहे, त्या पार्टीची काय अवस्था आहे. आणि त्या पार्ट्या आज बाबासाहेबांच्या नावाखाली, रिपब्लिकन नावाखाली आज आम्ही 70 ते 72 गट तयार करून टाकले. बाबासाहेबांनी सांगितलं, याच बहिष्कृत हितकांनी सभेचं ब्रीदवाक्य आहे, टू एज्युकेट, टू एज्युटेट अँड टू ऑर्गनाइज. आम्ही एज्युकेट झालो, आम्ही एज्युटेटही झालो, पण आम्ही आज ऑर्गनाइज होऊ शकलो नाही. बाबासाहेब सांगतायत संघटित व्हा, आम्ही संघटित होण्याऐवजी असंघटित होत चाललेलो आहोत. बाबासाहेबांनी सगळ्या पार्ट्यांना बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकच पार्टी तयार करा म्हणून बाबासाहेबांनी खुलं पत्र भारताला लिहिलं, की सगळ्यांनी आपापले पक्ष या पार्टीमध्ये विलीन करा. आम्ही आमचं योगदान काय आहे? आम्ही बाबासाहेबांनी सांगितलं की सगळे पक्ष बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी तयार करा. आम्ही त्या एका रिपब्लिकन पार्टीचे 72 रिपब्लिकन पार्ट्या करून टाकल्या. आणि म्हणून 20 जुलै 2024 साली 1924 साली म्हणजे 20 जुलै 2024 पासून ते 30 सप्टेंबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीला पत्रकार परिषद घेतली. आणि पत्रकार परिषदेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की आज मी माझा शेड्यूल कास्ट फेडरेशन, जो एका जातीपुरता मर्यादित आहे, शेड्यूल कास्ट पुरता मर्यादित आहे, जो सगळ्या शेड्यूल कास्ट साठीचा पक्ष आहे, बाबासाहेब त्या जातीचा पक्ष नष्ट करतायत आणि रिपब्लिकन आयडेंटिटी संपूर्ण भारताचा पक्ष म्हणून बाबासाहेब आरपीआय तयार करतात. आणि म्हणून या 20 जुलै पासून ते 30 सप्टेंबर पर्यंत आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करू आणि दौरा करून बाबासाहेबांची ही रिपब्लिकन मुवमेंटही हिला रिकन्स्ट्रक्ट करण्याचं कामही आम्ही करू. First of all, I want to congratulate you for celebrating these 100 years. Sir has done a great job and he will be remembered forever. So here I would like to ask you one small question. So now who is running the organization? Because I am hearing only Sir's name, but I am not hearing others' names. Organization in regard which organization? Social, economical, political? See, there are many organizations the Ambedkarite movement. For example, for political parties, there are 72 registered Republican fractions. Then we also have PSP and VVA. So there are many fractions which are running politically. original part. Huh? Which one is original? Original party, Started from Baba Saheb Ambedkar. the original party which was formed by Dr. Babasaheb Ambedkar was Republican Party of India, which was formed on 30 September 1956. And this party is yet to be registered. This party has not yet been registered. The registered party on the 3rd October 1957, that has no connection with Dr. Babasaheb Ambedkar. I would like to say that those who was the first president of this party, political party, they were against Dr. Babasaheb Ambedkar. And Shivraj and Dr. Babasaheb Ambedkar were having clashes on the issues of Pune Pact. And that the same N. Shivraj became the first president of Republican Party of India who was against Dr. Babasaheb Ambedkar. Now the same situation is happening in India. Those who are against Ambedkarism, they are presenting themselves as they are the leaders of Ambedkarite movement. आंबेडकरी नेत्यांच्या प्रतिक्रियेमुळे समाजाचं नुकसान होत आहे, अन्य अत्याचार होतो आहे, तर आंबेडकरी नेते एकत्र केले. मला वाटतं आंबेडकरी नेते यांना आता एकत्रित करण्याऐवजी आंबेडकरी समाजाला आता एकत्रित करण्याची वेळ आहे. आणि आंबेडकरी नेते जे आज आपण म्हणतोय, आता देश पातळीवर ज्यांना आता आपण, कारण माझे वडील त्यांना बहीणजी म्हणायचे, तर मी पण बहीणजी म्हणणं योग्य नाही होणार, तर ते आता आमच्या आत्या झाल्या.
आणि राजकारणामध्ये माझ्याच वडिलांचे भाऊ प्रकाशजी तेही माझे काका झाले. आता हे आत्ता आणि काका आत्या आणि काका यांचं राजकारण आता मला वाटतं संपलेलं आहे. BSPचं आपण वोट पर्सेंटेज बघितलंय, काकांचंही आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून आता एक नवीन उभारी या आंबेडकरी मुवमेंटला आता दिली पाहिजे. यासाठी 20 जुलै ते 30 सप्टेंबर मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून या युवकांच्या हाती ही आंबेडकरी मुवमेंट आम्ही देणार आहोत. एकीकडे मराठा चळवळ होळीत जळते आणि पुन्हा संभाजीराजे येतात कार्यक्रमाला आणि विधानसभेचा आता निवडणुका जवळ येतात. काय वेगळा मेसेज तुम्हाला द्यायचा काय? नाही, वेगळा मेसेज नाही. मी मनोज जरांगे पाटील यांची त्यावेळेसही भेट घेतली होती, ज्यावेळेस नव्याने ते उपोषणाला बसले होते. तिथे त्यांच्या गावी जाऊन आम्ही त्यांची भेट घेतली होती. त्यावेळेसही आम्ही आमचा पाठिंबा समर्थन त्यांना जाहीर केलं होतं. आणि त्यांचं जे म्हणणं आहे की आज जो मराठा समाज आहे, आज हा जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा जो इतिहास बघितला तर महार आणि रठ्ठ हे दोन समाज या स्टेटमध्ये होते. आणि या स्टेटमध्ये असताना हा स्टेट तयार झाला, महाराष्ट्र नावाचा स्टेट झाला. आज त्यांची जर अवस्था आपण बघितली, 100 एकर असलेली जमीन धारक असलेली लोक आज त्यांच्या नोकऱ्यांमध्ये रिप्रेझेंटेशन नाही, आज त्यांचं शिक्षणामध्ये रिप्रेझेंटेशन नाही. आणि म्हणून केवळ मराठवाड्यातला मराठा हा फक्त रिझर्वेशनच्या बाहेर आहे. तुम्ही विदर्भातला मराठा बघा, तुम्ही कोकणातला मराठा बघा, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातला मराठा बघा, तो कुणबी म्हणून ऑलरेडी तो रिझर्वेशन घेतोय. बाहेर कोण राहिलाय तर मराठा जो मराठवाड्यामध्ये आहे तो बाहेर राहील. आणि म्हणून बाबासाहेबांनी आर्टिकल 14 आणि 15 तयार केला की आम्ही कुणाची जात, धर्म आणि प्लेस बघून डिस्क्रिमिनेशन करणार नाही. मला वाटतं हा प्लेसवरचा डिस्क्रिमिनेशन होतोय की हे मराठवाड्यातले आहे. आणि म्हणून आमचं आजही पाठिंबा मनोज जरांगे पाटलांना राहील की मनोज जरांगे पाटलांचा जो काही इश्यू आहे तो जो त्यांनी घेतलेला आहे, एक सामान्य माणूस आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या बळावर आणि लोकांच्या संघटित ताकदीवर आज तो हे काम करतोय. तर आंबेडकरी समाज म्हणून आणि बाबासाहेबांचा एक घटक म्हणून माझा पाठिंबा नेहमी मनोज जरांगे पाटलांना राहील. ओबीसी आरक्षणाचं काय? ओबीसीचं आरक्षण आहे. म्हणून काय आरक्षण कुणाच्या आंदोलनानं कमी होत नाही किंवा ते जास्तही होत नाही. कुणी आंदोलनं केली, कुणी मागणी केली म्हणून ते काही वर खाली होत नसतं. ते तुमच्या जे सेन्सस असतात, सेन्सस जे काही तुमच्या पॉप्युलेशन असतात, आमचं तर म्हणणं आहे की सगळ्यांचीच गणना झाली पाहिजे. सगळ्यांची एकदा गणना करा, प्रॉपर गणना करा आणि त्या पद्धतीने तुम्ही रिप्रेझेंटेशन द्या. ह्या देशाला जाती निहाय अजून आपण करू शकलेलो, जाती विहीन आपण करू शकलेलो नाही. जात ही या देशाची रिएलिटी आहे, तिला डावलून आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून ती जर रिएलिटी आहे तर तिचे काउंटिंग झालं पाहिजे. जर जात या देशात फॉलो झाली नसती तर मी या कास्ट वाईज सेन्ससच्या अगेन्स्ट असतो. पण जात इट इज अ रिएलिटी, ग्राउंड रिएलिटी आहे. आणि म्हणून जर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जात विचारली जात असेल तर त्या जातीचं एकदा काउंटिंग तरी करा की नक्की या लोकांचं रिझर्वेशन खातंय कोण, आमचं रिझर्वेशन खातंय कोण. ज्याचं 3.5% पॉप्युलेशन आहे त्याला 3.5% द्या, त्याला त्या अनुषंगाने त्याचं रिप्रेझेंटेशन द्या. 3.5% असलेला वर्ग 51% पोस्टवर आज काबीज झालेला आहे. आणि म्हणून कास्ट वाईज सेन्सस करा आणि त्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन प्रोपोर्शनेटली तुम्ही रिप्रेझेंटेशन द्या. एक वेगळा प्रश्न जातो की 100 वर्ष होत आली आता चळवळीला, बाबासाहेबांच्या चळवळीला जो आढावा घेतला जातो तर भारतामध्ये जी बुद्धिस्ट चळवळ होती, आंबेडकरी चळवळ नंतर पहिली बुद्धिस्ट चळवळ, हो, तर बुद्धिस्ट आयडेंटिटी अजूनही उभी राहिली नाही जशी हवी होती, अपेक्षित होती. तर ह्याला नेमके जबाबदार कोण आणि ह्याचं चिंतन या परिषदेत कोण होणार नाही. याचं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः 1954ला रंगूनमध्ये स्पीच देताना सांगितलं होतं की केवळ धर्मांतर करून चालणार नाही, केवळ
बुद्धिस्ट सेरेमनीज झाल्या, कन्व्हर्जन सेरेमनी झाल्या, तर हा देश बौद्धमय होणार नाही. बौद्ध धर्माला प्रचार आणि प्रसार करणारी मॅकॅनिझम पण या देशाला हवी. आज आपण बघतोय बुद्धिस्ट आयडेंटिटी, बुद्धिस्ट चळवळ कधी 2500 वर्षापासूनची चळवळ आहे. पण आज या देशामध्ये बुद्ध कोण आहे? विष्णूचा 10वा अवतार. मग तुम्ही कोणत्या या देशाचा जो संपूर्ण मॅकॅनिझम आहे तो अँटी बुद्धिस्ट आहे. तो बुद्धाला कधीही या देशामध्ये त्या पद्धतीने रिप्रेझेंट करत नाही. आमच्याकडे बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीज नाही, आमच्याकडे कोणते टीव्ही ऑन करा कोणता बुद्धिस्ट प्रोग्राम नाही, कोणत्या बुद्धिस्ट कोणत्याही सिलेबस मध्ये बुद्धाचं नाव कुठेही नाही. आणि म्हणून आम्हा लोकांना बुद्धिस्ट मॅकॅनिझमवर काम करणं गरजेचं आहे, ज्याच्यावर आम्ही काम करतोय. 60 एकर जमीन आम्ही नागपूर या ठिकाणी संपादित केलेली आहे आणि तिथे बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी तयार करण्याचं काम आम्ही करतोय. कारण जोपर्यंत मॅकॅनिझम असेल तोपर्यंत कधीही या देशामध्ये बुद्धिझम पुन्हा रिवाईव्ह होऊ शकणार नाही. बाबासाहेबांनी त्यांच्या धर्मांतराच्या माध्यमातून बुद्धिझम रिवाईव्ह केला. आता तो रिवाईव्ह केलेला बुद्धिझम आम्हाला या देशामध्ये टिकून धरणं खूप मोठं चॅलेंज आहे. सर बैठ गया. बरोबर